नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल लसूणी पालक पनीर। तर इथे मी एक जोडी पालक मस्त 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतली आहे। थंड पाण्यातून काढून आपण त्याची पेस्ट करूया मिक्सरमध्ये। त्यानंतर इथे एका पॅनमध्ये 2 चमचे तेल, 1 चमचा जिरं, 2 मोठे कांदे आणि आलं लसूणची पेस्ट टाकून परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये हळद, लाल तिखट ॲड करून परतून घेऊया। इथे मी 1 चमचा बेसन टाकला आहे आणि खूप मस्त टेक्स्चर येतं आपल्या ग्रेव्हीला। हे 3 ते 4 मिनिटं शिजल्यानंतर आपण आपली पालक प्युरी ॲड करूया यामध्ये। 1 चमचा बटर, चवीनुसार मीठ आणि आपले पनीर क्यूब्स फायनली ॲड करूया आपण। आणि 3 ते 4 मिनिटांनी एकदम तुमचं पालक पनीर रेडी होईल। तुम्ही असंही खाऊ शकता, पण लसूणी पालक पनीर आहे तो तडका तो बनताय ना बस। तर इथे एका पातेल्यामध्ये 1 मोठा चमचा तेल, खूप सारा लसूण, 1 काश्मीरी मिरची आणि तरंग येण्यासाठी आपला घरगुती लाल तिखट मसाला ॲड करायचा आहे। आहा, काय सुगंध आला आहे। आणि आपलं हे लसूणी पालक पनीर रेडी आहे। थँक्यू।